कोरोना काळानंतर लोकांची मानसिकता पूर्णपणे बदललेली आहे. आजारपण आल्यावर हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा आपण रोज खात असलेलं अन्न हे सुरक्षित आणि विषमुक्त असले पाहिजे, असा लोकांचा आग्रह आहे. तसेच विषमुक्त अन्न खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे लोकांचा कल आता वाढलेला आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकयुक्त अन्न खाल्ल्यामुळे कॅन्सर, डायबिटीस आणि हार्मोनचे असंतुलन यासारख्या गंभीर आजारांना लोकांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे ग्राहक सेंद्रिय अन्नासाठी जास्तीचे पैसे मोजायलाही तयार आहेत. त्यामुळे सेंद्रिय अन्नाची मागणी देशभरात आणि जगभरात प्रचंड वेगाने वाढलेली आहे. सरकारकडून आणि कृषी तज्ज्ञांकडून आपण बऱ्याच वेळा ऐकतो की शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांना भविष्यात खूप मागणी आहे, असे आपण बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहोत. पण असं फक्त भावनेवर बोलून चालेल का? सेंद्रिय शेती करायला जर आपण सुरुवात केली तर सेंद्रिय शेतीला खरंच मोठी मागणी आहे का? सेंद्रिय मालाला भाव मिळेल का? आणि सेंद्रिय शेती केल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकरी आकर्षित होणार नाही. त्यामुळे सेंद्रिय शेतीतील उत्पादनांना भारतात आणि भारताच्या बाहेर प्रचंड मागणी आहे आणि सेंद्रिय शेतीचे भविष्य हे कसं उज्ज्वल आहे हे आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. भारताचा जर विचार केला तर FIBL आणि IFOAM या जागतिक नामांकित संस्थांच्या 2024-25च्या जागतिक आकडेवारीनुसार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजेच भारतामध्ये जगातील सर्वात जास्त शेतकरी हे सेंद्रिय शेती करतात. या अहवालानुसार संपूर्ण जगात एकूण 45 लाख प्रमाणित सेंद्रिय शेतकरी आहेत. त्यापैकी भारतात एकूण 23.6 लाख प्रमाणित सेंद्रिय शेतकरी आहेत. या अधिकृत आकडेवारीनुसार भारत जगातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत आणि सेंद्रिय उत्पादनांच्या तुलनेत जगात पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती उत्पादनांमध्ये जगात भारताचा दबदबा आहे. तर सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या जमिनींचा जर विचार केला तर जगामध्ये सर्वाधिक सेंद्रिय प्रमाणित कृषी क्षेत्र असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. भारतामध्ये एकूण 4.48 मिलियन हेक्टर म्हणजेच सुमारे 1,10,00,000 एकर जमीन ही प्रमाणित सेंद्रिय शेतीखाली आहे. ही आकडेवारी हे सिद्ध करते की भारतात सेंद्रिय शेतीचा विस्तार प्रचंड वेगाने झालेला आहे आणि जगाच्या नकाशावर भारत सेंद्रिय शेतीतील एक प्रमुख खेळाडू बनलेला आहे. सेंद्रिय शेतीत आपण चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकले आहे. तसेच भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र राज्य हे सेंद्रिय उत्पादनात देशात 1 नंबरवर आहे. तसेच भारतातील सिक्कीम हे राज्य 100% सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलेले आहे. म्हणजेच या राज्यामध्ये शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. भारतातील सेंद्रिय प्रमाणीकरण केलेल्या उत्पादनांच्या एक्सपोर्ट मार्केटचा जर विचार केला तर अपेडा या भारतातील नामांकित संस्थेच्या ॲन्युअल रिपोर्टनुसार 2023-24 या एका वर्षात भारताने सेंद्रिय उत्पादनांमधून एकूण 2 लाख कोटींपेक्षाही जास्त एवढी सेंद्रिय उत्पादनांची प्रचंड निर्यात केलेली आहे. तसेच भारतातील देशांतर्गत सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटचा जर विचार केला तर IMARC ग्रुपच्या इंडिया ऑर्गॅनिक फूड मार्केट रिपोर्टनुसार 2025 या वर्षात भारतातील सेंद्रिय अन्नाची एकूण बाजारपेठ अंदाजे 19,000 कोटी रुपये इतकी होती. भविष्यातील हीच बाजारपेठ 2034 सालापर्यंत तब्बल अंदाजे 94,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. 2026 ते 2034 या आगामी काळात ही बाजारपेठ दरवर्षी 19.32% च्या चक्रवाढ दराने अत्यंत वेगाने वाढणार आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे तर पुढच्या 8 ते 9 वर्षांत भारतातील सेंद्रिय अन्नाची बाजारपेठ ही जवळपास 5 पटींनी म्हणजेच 500% वाढणार आहे आणि ही वाढ सामान्य शेतीच्या वाढीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे वरील सर्व आकडेवारी जर आपण गांभीर्याने लक्षात घेतली तर सेंद्रिय शेतीचे आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे हे वरील आकडेवारीवरून सिद्ध होते. आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि गरजू शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.